पूर्ण जगातच चाललेला एक मोठा विषय आहे की ह्युमन स्पीसीज मध्ये इन्फर्टिलिटी वाढायला लागलेली आहे. नेमकं इन्फर्टिलिटी काय आणि त्याच्यावरती उपाय आहेत का? आजकाल मॅरेजेस लेट होत आहेत. जे एक फर्टाईल एजमध्ये मॅरेज झालं पाहिजे ते नाही होत. 30 अबावच आता सगळे लग्न, आणि अबाव 30 जे आहे कन्सिव्ह होण्याचे चान्सेस तसे कमी होत जात आहेत. प्रत्येक मेडिसिनचं एक सिग्निफिकन्स आहे. हे सगळे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक मेडिसिन हँड इन हँड चालले पाहिजेत. म्हणजे इमर्जन्सीमध्ये मी होमिओपॅथी नाही देऊ शकत. ॲक्सिडेंट झालेला आहे, हेवी कुठे ब्लिडिंग होत असेल ती तिथे ॲलोपॅथीच दिलं पाहिजे. हार्ट अटॅक येणं हे युजली मेल्समध्ये कॉमन आहे. फिमेल्स तुम्ही जास्त केसेस ऐकणारच नाही. जे काही आता तुम्ही सेलिब्रिटीज पहा, कुठलेही बघा तुम्ही, ज्यांना हार्ट अटॅक आले सगळे मेल्स आहेत. फिमेल्समध्ये हार्ट इश्यूज कमी असतात. सो हा एस्ट्रोजन हा हार्टला प्रोटेक्ट करणारा हॉर्मोन आहे. मेनोपॉज नेमका काय आहे, कुठल्या वयात होतो आणि नेमकं त्याचं पिरियड्स जे आहे ह्याच्यासोबत काय कनेक्शन आहे? आई आहे आपली किंवा बहीण आहे, बायको आहे, खूपच चिडचिड करते, छोट्या छोट्या गोष्टी समजून का नाही घेत, तर हा कदाचित ते स्वभावामुळे नसेल, ते हॉर्मोन्समुळे असेल. तर हे समजून घेणं की त्यावेळेला काही पिरियड झालेले आहेत का त्यांचे, कारण बऱ्याच वेळा हे सगळं त्याच्यामुळे पण होतं. महिलांना असं वाटतं की माझा हस्बंड किंवा माझा भाऊ हे समजून नाही घेत आहेत, मी असं बोलली आहे का, कारण कधी कधी ते बोलणं किंवा ते रिॲक्ट करणं हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नसतं. पिरियड्स मध्ये जे की सर्रास दर महिन्याला येत असतात लेडीजला, त्यावेळेस पुरुषांकडनं एक लेडी काय एक्सपेक्ट करते? आजचे पॉडकास्ट इन्फर्टिलिटी या विषयावरती असणार आहे. इन्फर्टिलिटी म्हणजे काय, इन्फर्टिलिटीवरती काय उपाय आहेत, यावरती आज आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. त्यासोबत आपण मेनोपॉज म्हणजे काय, महिलांचा मेनोपॉज कुठल्या वयामध्ये आला पाहिजे, तो आजकाल कुठल्या वयामध्ये येतोय, यावरती पण आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा खास करून आपल्या महिलांसाठी आहे, लेडीजसाठी आहे. तर हा पॉडकास्ट पूर्ण नक्की बघा. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिलीमध्ये हा पॉडकास्ट शेअर करा, याचा त्यांना खूप फायदा होईल. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता जसं आता तुम्ही पिरियड्स याच्यामध्ये म्हणत होतात की इन्फर्टिलिटी हा एक खूप मोठा आय थिंक सो पूर्ण जगातच चाललेला एक मोठा विषय आहे की ह्युमन स्पीसीज मध्ये इन्फर्टिलिटी वाढायला लागलेली आहे. म्हणून तर नेमकं इन्फर्टिलिटी काय आणि त्याच्यावरती उपाय आहेत का, जर बघायला गेलं तर? बरं. सो इन्फर्टिलिटी म्हणजे इझिली कन्सिव्ह न होणं. ओके. जेव्हा मॅरेज नंतर बरेच कपल जे आहेत की 1-2 वर्षानंतर की कन्सिव्ह होण्यासाठी ट्राय करत असतात, आणि जर ते 6 मंथ्स 1 इयरपर्यंत त्यांना कन्सिव्ह नाही झालं, तर मग तेव्हा म्हणतात की आता तुम्हाला इन्फर्टिलिटी झालेलं आहे, म्हणजे तुम्ही आता फर्टाईल तेवढे नाही आहात किंवा इझिली कन्सिव्ह होत नाही आहे तुम्हाला. मग ते जे की डॉक्टरकडे जातात, काय कारण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतात, आणि नाहीच झालं तर मग त्याचे ट्रीटमेंट्स असतात, जसं IUI किंवा IVF. ओके. पण ह्या सगळ्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या कसं आहे की आपण कॉज किंवा हे फाइंड आउट न करता बाबा नाहीच, तुम्ही सगळं ट्राय केलेलं आहे, तुम्ही आता 1-1.5 वर्ष तुम्ही कन्सिव्ह करण्याचा ट्राय केलं, काही वेळा मेडिसिन्स पण दिले जातात की बाबा तुमच्या काही हॉर्मोन्समध्ये इम्बॅलन्स असेल त्यामुळे होत नसेल, तर अशा एक वेजनी ते मग स्टेप बाय स्टेप ते रेकमेंड केलं जातं. पण बघा, हे सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत, IUI झालं, IVF झाले, ह्या ट्रीटमेंट्स एकतर खूप कॉस्टली पण आहेत, आणि कधी कधी बॉडी तेवढ्या सहन नाही करू शकत, कारण खूप हॉर्मोनल इंजेक्शन्स घ्यावे लागतात त्या प्रोसिजर्सला करताना. तर नॅचरल वेज पण आहेत. आपण जर म्हणतो की इन्फर्टिलिटी का झाली आहे, पहिलं तर हे कारण जाणलं पाहिजे, आणि मग त्यानुसार पण तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तर आता PCOD या आजारामध्ये इन्फर्टिलिटी होऊ शकते. ओके. हायपोथायरॉइडिझम किंवा एंडोमेट्रिओसिस, असे सगळे जे आजार आहेत पिरियड रिलेटेड, हे आजार असतील तर इन्फर्टिलिटी होऊ शकते. म्हणून जर तो आजारच बरा केला तर इन्फर्टिलिटी तुम्ही तर ठीक करू शकता. काही काही वेळेला काहीच नसतं, एज फॅक्टर आहे. सो आजकाल आजकाल मॅरेजेस लेट होत आहेत. बरोबर. राईट. जे एक फर्टाईल एजमध्ये मॅरेज झालं पाहिजे ते नाही होत.
लोक म्हणजे करिअरकडे जरा 30-35 हां 30 अबावच आता सगळे लग्न आणि अबाव 30 जे आहे कन्सिव्ह होण्याचे चान्सेस तसेही कमी होत जात आहेत. हम्म. तर हे एक मेजर कारण आहे की लेट मॅरेजेस, त्यामुळे मग ते इन्फर्टिलिटी एवढं कॉमन झालं आहे. दुसरा आहे स्ट्रेस. कुठला आजारही नसेल पण अगेन की फॅमिली स्ट्रेस असतो, करिअर रिलेटेड स्ट्रेस असतो, त्यामुळे मग ते आहे की स्ट्रेस इतका प्रचंड प्रमाणात असल्यामुळे जरी काही आजार नसेल तरी कन्सिव्ह होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. सो आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण पहिलं तर नॅचरली त्याला बेटर करू शकतो का. आता तुम्ही म्हणाल नॅचरली त्याला कसं ठीक करणार. नाही मला नॅचरली त्याच्यापर्यंत हां, यायचंच आहे. हां. बट तुम्ही जसं आता म्हटलात की IUI आणि IVF जे तुम्ही म्हटलात, हां. तर ही प्रोसिजर काय असते आणि ही सेफ आहे का. माझा पुढचा प्रश्न हाच होता की ही सेफ आहे का, आणि जर कोणाला ही प्रोसिजर न करता नॅचरली कन्सिव्ह करायचा प्रयत्न करायचा तर त्याच्यासाठी काही टॅक्टिक्स आहेत का किंवा काय पद्धत आहे. बरं. सो IUI आणि IVF तशा तर आजकाल ह्या सेफच आहे प्रोसिजर. ओके. बरेच जण का जात नाही, कारण ते पेनफुल प्रोसिजर्स आहेत ह्या. ओके. कारण सतत जावं लागतं, मॉनिटर करावं लागतं, ओव्ह्युलेशन प्रॉपर होतं की नाही, एग्सचे स्टडीज असते, तर तेवढा वेळ नसतो बऱ्याच जणांकडे. तर हे आहे. आणि IVF हे तेच आहे की म्हणजे खूपच ती कॉस्टली प्रोसिजर असते, त्यामुळे पण बऱ्याच जण कॉस्टमुळे म्हणजे विचार तेवढा करत नाही. पण तशा त्या सेफ आहेत प्रोसिजर, ओके. करू शकतात. पण किती इफेक्टिव्ह आहेत ते आपण नाही सांगू शकत. ओके. जर बॉडीमध्ये ॲक्च्युली काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे डेफिशियन्सीज असतील किंवा स्ट्रेस असेल, आणि मग त्यामध्ये तुम्ही जर IVFसाठी गेलात तर मग ती सक्सेसफुल होणार नाही. ओके. त्यामुळे फर्स्ट स्टेप ॲक्च्युली असली पाहिजे, जेवढं होईल तेवढं नॅचरली बघायला पाहिजे. आणि लास्ट रिसॉर्ट म्हणून IUI किंवा IVFसाठी गेलं पाहिजे. पण इनिशियली मी म्हणेन की तुम्ही नॅचरलीच पाहिलं पाहिजे. तर खूप साध्या साध्या गोष्टी आहेत ह्यामध्ये, त्या जरी फॉलो केल्या तरी पण ॲक्च्युली नॅचरली कन्सिव्ह होऊ शकतं. म्हणजे आपण आता बघतो इवन अशा रेअर कंडिशन ज्यांच्या पिरियड्स मेनोपॉज पण आले तरी पण त्यांना कन्सिव्ह झालेलं आहे. ओके. म्हणजे आफ्टर 40s, आफ्टर 50s, जे अशा न्यूजमध्ये आता बऱ्याचमध्ये येतात ना की 60 इयर्स लेडीला कन्सिव्ह झालेलं आहे. तर असे म्हणजे पॉसिबिलिटीज आहेत. असं नाही की तुमचं एज झालं म्हणजे आता तुम्ही कन्सिव्हच करू शकत नाही, किंवा PCOD म्हणजे तुम्ही कन्सिव्हच करू शकत नाही, असं नाही आहे. तुम्ही जर काही गोष्टींकडे लक्ष दिलं, स्पेशली मी म्हणेन तुमच्या डाएटकडे, तुमच्या स्ट्रेसकडे आणि न्यूट्रिशनकडे, ह्या तिन्ही गोष्टीकडे जर तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं तर इझिली कन्सिव्ह होऊ शकतं. जर मेजर प्रॉब्लेम नाही, म्हणजे अगदी ट्यूबल्स ब्लॉक झालेले आहेत, ट्यूबल ब्लॉकेज ज्याला म्हणतो आपण, ते जर झालं असेल तर मग कन्सिव्ह होणारच नाही. म्हणजे एग रेडी जरी झालं असेल तर ते बाहेर पडण्यासाठी किंवा ते म्हणजे कन्सिव्ह होण्यासाठी ते येणारच नाही तिथे, त्यामुळे कन्सिव्ह होणं डिफिकल्ट आहे. म्हणजे ट्यूबल ब्लॉकेज असेल तर मग तुम्हाला काहीतरी वरून ट्रीटमेंट घ्यावीच लागणार आहे. पण असे जर मेजर काही आजार नसतील तर मग तुम्ही नॅचरली कन्सिव्ह करण्यासाठी नक्कीच ट्राय केलं पाहिजे. तर काही विटॅमिन्स आहेत, काही मिनरल्स आहेत, जसं की फॉलिक ॲसिड झालं किंवा सेलेनियम झालं, झिंक आहे, ओमेगा 3 आहे, असे काही न्यूट्रिएंट्स आहेत जे फर्टिलिटी न्यूट्रिएंट त्याला म्हणतात आपण. तर मी अशा संदर्भात व्हिडिओज पण बरेच बनवलेले आहेत की असे पण तुम्ही जर घेतले, आयदर ते सप्लिमेंट फॉर्ममध्ये किंवा तुमचं डाएट व्यवस्थित केलं तरी पण कन्सिव्ह होऊ शकतं. आणि दुसरी खूप महत्त्वाची बाब मी म्हणेन की एक्सरसाइज. तुम्हाला माहिती आहे का स्टॅटिस्टिक काय आहे, फक्त 5% लोक एक्सरसाइज करतात. म्हणजे मॅक्सिमम लोक एक्सरसाइज म्हणजे त्यांना असं वाटतं एक्सरसाइज ज्यांना बॉडी बनवायची आहे त्यांच्यासाठी, जे फिटनेसमध्ये आहेत त्यांनाच गरज आहे, मला गरज नाही आहे. पण आपल्याला एक नॉर्मल जे आहे ना, एक फिजिकल हेल्थसाठी आपल्याला एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. कारण आपल्या बॉडीचं तसेच बिल्डअप आहे, आपले जे काही जॉईंट्स मूव्ह होतात म्हणजे ते हल्लेच पाहिजेत. बरोबर. तर ते नाही हल्ले तर मग तुम्हाला आजार होणारच. तर एक्सरसाइज करणं कुठल्या पण फॉर्मची, तुम्हाला जी जमेल ती एक्सरसाइज तुम्ही करू शकता. तर रेग्युलर एक्सरसाइज, डाएट, न्यूट्रिशन ह्या सगळ्या बाबतीत आपण लक्ष दिलं पाहिजे. एक सिम्पल बाब मी म्हणेन की आपण प्रोटीन इंटेकच म्हणाल जर, तर आपण प्रोटीनकडे पण लक्ष दिलं जात नाही. पण ह्याचं पण एक मिथ आहे की प्रोटीन जे त्यांनीच घेतलं पाहिजे जिममध्ये जातात, पण आपल्या बॉडीच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी पण प्रोटीनचं गरज असते.
म्हणजे आपले हॉर्मोन्स बनवण्यासाठी, आपल्या इम्युन फंक्शनसाठी, आपले सेल रिपेअर, ह्या सगळ्यासाठी, इवन आपल्या मसल्ससाठी, आपले हेअर, हे सगळं प्रोटीन्सने बनलेलं आहे. तर तुम्ही आहारातूनच जर प्रोटीन घेत नसाल तर ह्या गोष्टी कशा होणार? मग जो हेअर लॉस होणं, हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, वन ऑफ द रिझन प्रोटीन डेफिशियन्सी पण असतं. सो आपलं इंडियन स्टाईल डाएट कसं असतं, आपण कार्बोहायड्रेट्स खूप खातो. बरोबर. म्हणजे पोळी किंवा भात ह्याचं प्रमाण खूप असतं आणि भाज्या किंवा डाळी हे सगळं कमी असतं. मॅक्सिमम लोक इवन व्हेजिटेरियन पण आहेत. बरोबर. त्यामुळे काय होतं, प्रोटीन्सच आहारातून मिळत नाही आणि लॅक ऑफ प्रोटीनमुळे मेजर आजार होतात. तर आम्ही या सिम्पल छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देतो. किंवा तुमचा आहार कसा आहे तो आम्हाला आधी सांगा, किती प्रोटीन्स घेता, मी कितीही तुम्हाला चांगले मेडिसिन्स दिले आणि आम्हाला माहिती आहे की प्रोटीनच रिपेअरचं काम करणार आहे. तुमचं डाएट नाही ठीक केलं मग ते मेडिसिन काम नाही करत. म्हणूनच सगळ्याच बाबतीत लक्ष दिलं पाहिजे की तुमचे तेवढं प्रोटीन 0.8 मिलीग्रॅम पर kg बॉडी वेट हे नॉर्मल फंक्शनिंगसाठी, म्हणजे जिममध्ये जातात त्यांना जास्त हवं असतं, पण आपल्या जस्ट जे जिममध्ये जातही नाहीत, घरीच आपण बसलेलो असतो, रोजचं कार्य करण्यासाठी पण तेवढं प्रोटीन हवं असतं, तेही आपण घेत नाही. बरोबर. म्हणून तुम्ही बघाल की बेली फॅट वाढणं किंवा हे म्हणजे सिम्पल हे आजार म्हणजे ते बऱ्याच जणांना होतच आहेत. डायजेशनचे इश्यूज. सो डायजेशनचा पण इश्यू ॲक्च्युली प्रोटीनमुळे होऊ शकतो, कारण एक डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे बनतात त्याच्यासाठी पण प्रोटीन्स पाहिजे असतं. तुम्ही प्रोटीन्सच घेतले नाही तर डायजेशनचे एन्झाईम बनणार नाही, मग कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग होणं, आणि मग नंतर लोक म्हणतात की मी प्रोटीन खाल्लं तर मला इंडायजेशन होतं, पचत नाही. हे पचत नाही कारण तुम्ही आधी प्रोटीन्स नाही खाल्लेत. त्यामुळे आत्ता ते प्रोटीन्स काही म्हणजे एन्झाईम्स बनलेच नाही आहेत आणि मग तुम्हाला होतं आहे. त्रास झाला तरी खाल्ले पाहिजेत, हळूहळू मग त्याचं इंटेक वाढवलं पाहिजे. तो काही वेळानंतर तो डायजेशनचा आजार कदाचित तुमच्या प्रोटीननीच ठीक होणार आहे. तर असेच आहेत, म्हणजे हे इन्फर्टिलिटी असू दे, PCOD असू दे, थायरॉईड असू दे, आपले मेजर जे काही मेजर न्यूट्रिएंट म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स आणि फॅट्स, आणि जे बाकी विटॅमिन्स आणि मिनरल्स हे 5, आणि वॉटर, म्हणजे हे 5-6 जे आहेत ते आपले नॉर्मल न्यूट्रिशन आहे, त्याच्याकडे आपण जर लक्ष दिलं. इवन फॅट्स, लोकांना हे खूप मोठं मेथ आहे की मी फॅट्स खाल्ले तर माझं वजन वाढेल. फॅट्सनी फॅट होतात. जे ओव्हरवेट आहेत त्यांच्या आहारामध्ये ॲक्च्युली फॅट्स नसतात, कार्बोहायड्रेट्स असतात. तर हेल्दी फॅट्स म्हणजे कुठले झालं, नट्स, सीड्स, तूप खाणं हे, किंवा फिश खाणं, एग्सचा जो येलो पार्ट आहे तो खाणं, हे हेल्दी फॅट्स आहेत. फॅट्सची गरज आहे हॉर्मोन्स पण बनण्यासाठी. इवन हे जे काही इन्फर्टिलिटीबद्दल आपण बोलतो, Omega-3 खूप चांगलं, म्हणजे Omega-3 हे आपल्याला युजली नट्स, सीड्स आणि एग्स आणि फिशमधनंच मिळत असतं. ह्याची एक बेसिक ज्या न्यूट्रिएंटची डेफिशियन्सी असते, मग कन्सिव्ह कसं होणार? तर आपण हे की ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तर आम्ही ह्याच गोष्टी पाहतो आणि त्यामुळेच नॅचरली कन्सिव्ह पण होतो, आजार बराही होतो. सो खूप जणांना असं वाटतं की जर गायनेकोलॉजिस्ट ते ठीक करू शकत नाही, तुम्ही कसं करणार? बरोबर. सो सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आम्ही नाही देत. आम्ही जे आहे ते होलिस्टिक ट्रीटमेंट देतो, कॉजच्या अनुसरून देतो, रूट कॉज मध्ये देतो. आणि आय एम नॉट अगेन्स्ट ॲलोपॅथिक मेडिसिन्स, किंवा कारण प्रत्येक मेडिसिनचं एक सिग्निफिकन्स आहे. हे सगळे ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक मेडिसिन हँड इन हँड चालले पाहिजेत. म्हणजे इमर्जन्सीमध्ये मी होमिओपॅथी नाही देऊ शकत. ॲक्सिडेंट झालेला आहे, हेवी कुठे ब्लिडिंग होत असेल, ते तिथे ॲलोपॅथीच दिलं पाहिजे. ते लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत. पण तुमचे क्रॉनिक आजार आहेत, खूप काळापासून ते चालू आहेत, खूप वर्षापासून तुम्हाला आहेत, मग तिथे तुम्ही होलिस्टिक वेनीच ट्राय केलं पाहिजे. तुम्ही तिथे आयुर्वेदिक आहे, होमिओपॅथिक वेज, कारण जिथे ते रिव्हर्स होण्याची, किंवा न्यूट्रिशन पण हे एक पद्धत आहे ट्रीट करण्याची. तर ह्या वेजनीच केलं पाहिजे, जेणेकरून तो आजार मुळापासून बरा झाला पाहिजे. माझा पुढचा प्रश्न मेनोपॉजवरती आहे, बट त्याच्या आधी मला हा एक छोटा प्रश्न आहे की आत्ता जसं आपल्या डिस्कशनमध्ये झालं, फॅटी ॲसिड्स तुम्ही म्हटलात की अँटी इन्फ्लेमेटरी आणि बऱ्याचशा आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी चांगले असतात. लोकांचं असं एक परसेप्शन आहे की Omega-3 जे आहे हे ओन्ली फिश ऑइल पासून मिळतं आणि नॉनव्हेज असतं त्याच्यामध्ये, तर ते घेत नाहीत त्याला. तर ते बरोबर आहे की लोकांनी नॉनव्हेज हा विषय त्याच्याकडे न बघता ते सिरियसली घेतलं पाहिजे? हां, सो आपण एक म्हणतो एक बायो अवेलेबिलिटी, म्हणजे इझिली अब्झॉर्ब होणं,
जे काही नॉन व्हेजिटेरियन फूड असतात त्याच्यातले जे काही न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली अब्झॉर्ब होतात. म्हणजे फॅटी फिश झालं, सॅल्मन झालं, मॅक्रेल किंवा असे काही फिश असतात त्याच्यामध्ये ते फॅट चांगले असतात आणि इझिली अब्झॉर्ब पण होतात. पण जे असं नाही आहे की मग फक्त तेच खाल्ले पाहिजेत. आपलं तुम्ही तूपही घेऊ शकता. नट्स आणि सीड्स ह्या पण रिच आहेत, म्हणजे स्पेशली फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स ह्याच्यामध्ये ओमेगा 3 असतं. तर तुम्हाला जर ते घ्यायचं नसेल तर तुम्ही व्हेजिटेरियनच असाल तर तुम्हाला हे सोर्सेस आहेत. तुम्ही तूप आणि नट सीड्स घेऊ शकता ज्याच्यामध्ये रिक्वायर्ड तुम्हाला ओमेगा 3 मिळून जाईल. आणि हे खूपच गरजेचं आहे. म्हणजे ओमेगा 3 जे आहे खूप महत्त्वाचं आहे. हॉर्मोन्स, हार्ट हेल्थ, स्किनच्या हेल्थसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि ह्याच्याकडे खूपच दुर्लक्ष केलं जातं. फॅट्स लोक घेतच नाही. सो हेल्दी फॅट्स असतात आणि अनहेल्दी फॅट्स असतात. अनहेल्दी फॅट्स म्हणजे आपले जे नॉर्मल तेल आहे, हां, त्या तळलेल्या गोष्टी किंवा ज्या कुकिंग ऑइल असतं, रिफाईंड ऑइल असतात किंवा तळलेल्या गोष्टी असतात, ते जे आहे ते अनहेल्दी फॅट आहे. पण हेल्दी फॅट्स आपल्याला गरजेचे असतात आणि आपण घेतलेच गेले पाहिजेत. मला आता जसं आपलं मगाशी बोलणं चाललेलं आहे इन्फर्टिलिटीच्या ह्याच्यामध्ये, जसं तुम्ही एक मुद्दा हे मांडला की मेनोपॉज नंतर देखील कन्सीव्ह झालेले काही एक्झाम्पल्स आहेत ना. मेनोपॉज नेमका काय आहे, कुठल्या वयात होतो आणि नेमकं त्याचं हे मेन्स्ट्रुअल सायकल या पिरियड्स जे आहे ह्याच्यासोबत काय कनेक्शन आहे, नेमकं काय आहे ते? मेनोपॉज म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल, पॉज म्हणजे थांबणं. ओके. सो मेन्स्ट्रुअल सायकल थांबते, त्याला मेनोपॉज असं म्हणतात. तर जसं मी सुरुवातीलाच म्हणाले की प्रत्येक महिलेच्या शरीरामध्ये काही पर्टिक्युलर एग्ज असतात. बाय बर्थच ते हळूहळू बनत असतात आणि प्युबर्टीमध्ये ते एक फिक्स्ड होऊन जातात की एवढे एग्ज आता असणार किंवा एवढ्या सायकल्स तुम्हाला येणार आहेत पुढे जाऊन. तर जसे हे एग संपत जातात तसं हळूहळू तो मेनोपॉज यायला लागतो. तर आणि हे पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी जो मेन एक हॉर्मोन आहे महिलांच्या शरीरातला, मग तो म्हणजे इस्ट्रोजन हॉर्मोन. सो हा मेन फिमेल हॉर्मोनच याला म्हणतात. मेनोपॉजमध्ये हा कमी व्हायला लागतो. इस्ट्रोजन आणि इवन प्रोजेस्टेरॉन हॉर्मोन. सो ह्यांचे हळूहळू लेवल्स कमी व्हायला लागतात. जोपर्यंत इस्ट्रोजन हॉर्मोन महिलांच्या शरीरामध्ये नॉर्मल कार्यरत असतो तोपर्यंत मेजर सिम्पटम्स येत नाहीत. इस्ट्रोजन हॉर्मोन हा बोनच्या हेल्थसाठी, मेंटल हेल्थसाठी आणि हार्ट हेल्थसाठी खूपच महत्त्वाचं आहे. म्हणूनच तुम्ही हार्ट रिलेटेड बघितलात, हार्ट अटॅक्स किंवा हार्ट इश्यूज मेल्सला असतात जास्त कॉमन की फिमेल्सला असतात? आय थिंक सो फिमेल्सला जास्त. हार्ट इश्यूज हार्ट अटॅक येणं मेल्सला असतं. हां, सो हार्ट अटॅक येणं हे युजली मेल्समध्ये कॉमन आहे. फिमेल्स तुम्ही जास्त केसेस ऐकणारच नाही. जे काही आता तुम्ही सेलिब्रिटीज पहा, कुठलेही बघा तुम्ही, ज्यांना हार्ट अटॅक आले सगळे मेल्स आहेत. फिमेल्समध्ये हार्ट इश्यूज कमी असतात. सो हा एस्ट्रोजन हा हार्टला प्रोटेक्ट करणारा हॉर्मोन आहे. म्हणून एवढे हार्ट रिलेटेड इश्यूज येत नाही. इवन आपण बघतो की झोप व्यवस्थित झाली नाही, स्ट्रेस असेल तर म्हणजे पुरुषांना खूप लवकर ते आजार येऊ शकतात. म्हणजे स्ट्रेसमुळे पटकन हार्ट अटॅक येणं होऊ शकतं. महिलांमध्ये हे येत नाही कारण हा हॉर्मोन त्यांना प्रोटेक्ट करत असतो. ठीक आहे. इवन आपण नेहमी वाचतो की झोप झाली नाही हार्ट अटॅक किंवा हार्ट डिझिजेस येतातच. मेन्समध्ये असं आहे की एक असं हार्ट अटॅकच्या आधीची हिस्ट्री किंवा काहीतरी सांगताना न्यूजमध्ये देखील ऐकलेलं आहे की 3-4 दिवसाचं सलग स्ट्रेसमध्ये किंवा काहीतरी झोप झाली नाही, तर मेन्समध्ये तसं होतं. बरोबर. तर जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर लहान बाळामुळे तुम्ही बघत असाल महिलांची झोपच होत नाही. तुम्ही असं नेहमी ऐकाल की 2-2 वर्ष झोपल्याच नाही आहेत, पण तरी पण हार्ट रिलेटेड इश्यूज त्यांना तेवढे होत नाहीत कारण ते हॉर्मोन्स तसे कार्यरत असतात आणि ते प्रोटेक्ट करत असतात. सो इस्ट्रोजन हा मेजर हॉर्मोन जो हार्टला प्रोटेक्ट करत असतो. पण जसं मेनोपॉजकडे जातात महिला तसा हा इस्ट्रोजनची लेवल कमी होत जाते आणि मग मेनोपॉजमध्ये हार्ट डिझीज वाढण्याचे चान्सेस असतात. ऑस्टिओपोरोसिस म्हणजे जसं इस्ट्रोजन लेवल कमी होते कॅल्शियम बोन्समध्ये अब्झॉर्ब करणं कमी होऊन जातं. म्हणून म्हणतात की कॅल्शियमचे सप्लिमेंट्स मग नंतर मेनोपॉजमध्ये जे ॲडवाईस केले जातात कारण ऑस्टिओपोरोसिस किंवा बोनची हेल्थ मग खराब व्हायला लागते. मेंटल हेल्थ जसं मेनोपॉजकडे जातात तसं मग ॲक्च्युली डिप्रेशनचे चान्सेस खूप वाढतात.
ओके. इरिटॅबिलिटी, ह्या सगळ्या म्हणजे हे सगळे मूड स्विंग्स एवढे जास्त होतात, हॉट फ्लॅशेस, म्हणजे हे सगळे सिम्पटम्स दिसायला लागतात. कारण हे इस्ट्रोजन हॉर्मोन हळूहळू बॉडीमध्ये कमी होतो. तर इस्ट्रोजन हॉर्मोन कमी झाल्यामुळे ते सगळ्या ह्या गोष्टी अफेक्ट व्हायला लागतात. तर आपण आहे की एक बॉडीचं अगेन की कोपिंग मेकॅनिझम असतं. काही महिलांमध्ये खूप हे सिम्पटम्स असतात, काही महिलांमध्ये सिम्पटम्स माइल्डच असतात किंवा अगदीच कमी असतात. तर हे आपल्याला कोपअप करायला शिकायला पाहिजे. मेनोपॉज पण आता बघितलं की खूप अर्ली मेनोपॉज येत आहे. राईट. माझा पुढचा प्रश्न तोच होता की लोकांना खूप अर्ली मेनोपॉज यायला लागलेले आहेत. ॲज इन वी कॅन स्पीक लाईक 40 आणि 45 मध्ये त्यांना मेनोपॉज येतात. लेट 30s मध्ये, अर्ली 40s मध्ये मेनोपॉज यायला लागला. तर युजली 45-50 मध्ये चालू झाला पाहिजे, पण तो आता लवकरच येत आहे. म्हणजे अगदी लेट 30s मध्येच, ज्याला आपण म्हणतो प्री मेनोपॉझल, म्हणजे जसं जसं इस्ट्रोजन लेवल डिक्लाईन व्हायला लागते तसं तसं पीरियड कमी होत जातात आणि मग वेट गेन व्हायला लागतं. असे काही ना काही सिम्पटम्स दिसायला लागतात. सो आजकाल लेट 30s मध्येच दिसायला लागतात. ती युजली 40s नंतर चालू झाले पाहिजेत, 40-45 नंतर. तर हे अर्ली मेनोपॉजचं पण तेच कारण मी म्हणेन की लाईफस्टाईल, न्यूट्रिशनची डेफिशियन्सीज जे काय असतात, त्यानंतर स्ट्रेस, हे सगळ्याच गोष्टी, लाईफस्टाईल, बाहेर खाणं, म्हणजे आता आपण बाहेर खाणं इतकं नॉर्मलाइज केलेलं आहे की विकेंडला बाहेर खाल्लंच पाहिजे, म्हणजे इट इज नॉर्मल असं आपण युजली म्हणतो. पण ऑफकोर्स ते नॉर्मल नाही आहे. इतकं फ्रिक्वेंटली बाहेर खाणं डेफिनेटली ते नॉर्मल नाही आहे. आणि जर कोणी हेल्दी खातं, घरचंच खातं, त्याची अगेन चेष्टा केली जाते की अरे एवढं काय आहे, म्हणजे आणि जर तो खर्च खात असेल तर त्याला म्हणतात की तू डाएटवर आहेस. म्हणजे डेफिनेशनच एवढी चेंज केली जाते की अनहेल्दी किंवा बाहेर एकदा खाणं हे ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे आणि अगदीच घरचं खाणं म्हणजे हे अबनॉर्मल आहे. तर तसं न करता आपण ह्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत, पण कमी प्रमाणात खाल्ल्या पाहिजेत, कधीतरीच खाल्ल्या पाहिजेत. आणि रेग्युलर एक्सरसाइज केली आपण, काही ना काही फॉर्मचं, जर म्हणजे योगा, मेडिटेशन, या सगळ्या गोष्टी केल्या तर आपण हेल्थ मेंटेन ठेवू शकतो. बाहेरच्या फूडवरती आपला कंट्रोल देखील नाही आहे की कुठल्या पद्धतीच्या गोष्टी वापरल्या जातात त्याच्यामध्ये. आणि जसं तुम्ही म्हटलात की फ्रिक्वेंटली न खाता कधीतरी खाणं, त्यावेळेस आपली बॉडी तसल्या गोष्टी, तसल्या केमिकल्स किंवा तसलं बॅड फूड पचवू शकते. बट फ्रिक्वेंटली आठवड्यातून 2-3दा बाहेर चाललेलं आहे जेवण म्हटल्यानंतर मग ते शरीराला देखील त्या गोष्टी, कारण त्यात केमिकल्स असतात, प्रोसेस्ड असतात त्या फूड. कारण त्यांना बघा, आपण घरी आपण 3 लोकांसाठी, 2 लोकांसाठी, 4 लोकांसाठी बनवतो. बाहेर मासमध्ये बनवलं जातं, 200-300 लोकांसाठी, 1000 लोकांसाठी ते बनवलं जातं. मग त्यांना अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये केमिकल्स टाकावेच लागतात तरच ते बनणार, जास्त वेळ टिकायला. हो. आणि हे मोस्टली मला वाटतं असं नाही की लोकांना माहिती नाही आहे, हे आहे, पण दुर्लक्ष केलं जातं. आणि तर तुम्ही म्हटलं त्याच्या मागचा हा पण एक पॉइंट आहे की बाहेर खाणं इज कूल अँड समथिंग तशा टाईपमध्ये, अँड घरचं खाणं नाही. बरोबर. आणि म्हणजे ॲक्च्युली हे एक लाईफस्टाईल, म्हणजे बाबा मी अफोर्ड करू शकतो बाहेर खाणं, हे पण त्यांना दाखवायचं असतं की म्हणजे बाहेर जर आम्ही हॉटेलमध्ये खातोय तर वी आर वेल टू डू, आम्ही करू शकतो ह्या गोष्टी, असं आहे ते कुठेतरी. पण हेच पैसे ते जिममध्ये नाही स्पेंड करणार. तुम्ही युटिलाइज त्याला करू शकता की हेल्थ, जर फायनली तुम्ही हेल्दी असाल तर सगळ्या गोष्टी पुढे आपण व्यवस्थित करू शकतो. एकदा जर काही हेल्थ कंडिशन आल्यानंतर मग तुमच्याकडे किती पैसा असेल, काही तुमची लाईफस्टाईल, मग ती तुम्ही मेंटेनच जर करू शकणार नाही, मग त्या मनीचा काहीच अर्थ नाही. मग असं मेनोपॉज हा जो तुम्ही म्हणत होता की ह्याच्यामध्ये ॲज आता आपल्या घरामध्ये प्रत्येक स्त्री ह्या फेज मधून जाणार आहे आणि जात असेल, जसं की म्हणजे आई आहे, बहीण आहे, मोठी ताई आहे वगैरे, तर एक भाऊ म्हणून, ऑर एल्स एक मुलगा म्हणून, ऑर एल्स एक नवरा म्हणून, त्यांनी त्या मेनोपॉजच्या फेज मध्ये त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे, ऑर एल्स त्यांच्याकडे काय सजेस्ट केलं पाहिजे, कशा पद्धतीमध्ये बघितलं पाहिजे? हो. सो जर असं जाणवलं की बाबा आई आहे आपली किंवा बहीण आहे, बायको आहे, खूपच चिडचिड करते, छोट्या छोट्या गोष्टी समजून का नाही घेत, तर हा कदाचित तो स्वभावमान नसेल, ते हॉर्मोन्समुळे असेल. तर हे समजून घेणं की त्यावेळेला काही पिरियड झालेले आहेत का त्यांचे, किंवा ते कुठल्या
मुळे हे करतायत का हे समजून घ्यायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळा हे सगळं त्याच्यामुळे पण होतं. महिलांना असं वाटतं की माझा हस्बंड किंवा माझा भाऊ हे समजून नाही घेत आहेत, मी असं बोलली आहे का. कारण कधी कधी ते बोलणं किंवा ते रिॲक्ट करणं हे त्यांच्या कंट्रोलमध्ये पण नसतं बिकॉज ऑफ दी हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स. राईट. तर असं जेव्हा रिॲक्शन आली कुठल्याही फिमेल मेंबर्सकडनं घरात, तर पहिलं तर हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांचे पिरियड्स चालू आहेत का किंवा दुसरा काही आजार त्यांना होतोय का, ती पेनमध्ये आहे का, त्यामुळे हे रिॲक्शन कदाचित आलं असेल. म्हणजे हे युजली नवरा बायकोमध्ये खूप होतं की म्हणजे तुम्ही आमच्याकडे बऱ्याच ज्या महिला येतात त्यांची भांडणं फक्त पिरियडच्या वेळेला होतात, मेजर भांडणं होतात म्हणजे पिरियडच्या जस्ट आधी. कारण ती PMS म्हणतात त्याला, प्री मेनोपॉझल स्टेज. तर त्यावेळेला कारण हॉर्मोनल फ्लक्च्युएशन खूप होत असतो आणि मग त्यामुळे इरिटेबिलिटी होत असते. सेम थिंग तेच आहे मेनोपॉजमध्ये मग ते लॉंग असतं. पिरियडमध्ये कसं असतं ॲटलिस्ट थोडा दिवस होणार, नॉर्मल होणार. इथे हे ते खूपच फ्रिक्वेंटली होत असतं अशा गोष्टी. तर त्यामुळे त्यांना समजून घेणं डेफिनेटली, जर अशा त्यांचं एज पाहायला पाहिजे की कुठल्या एजमध्ये ते आहेत आणि आता हे जर सिम्पटम्स असतील तर कदाचित ते प्री मेनोपॉजचे असतील. आणि ह्यामध्ये मग एकतर त्यांना समजून घेणं, दुसरं आहे की त्यांना मोटिवेट पण करणं की बाबा आपण हेल्दी खाल्लं पाहिजे, काहीतरी घरामध्ये सगळे मिळून काही एक्सरसाइज केली पाहिजे, वॉकला गेलं पाहिजे. अशा दृष्टीने पण ॲक्च्युली तुम्ही त्यांना हेल्प करू शकता की फक्त ते नाही की पण ऑफकोर्स त्यांना मेंटली पण ज्या काही त्या कशा थ्रू जात आहे ते समजून घेऊन. कदाचित तुमचा आता पॉडकास्ट आपला पाहिला तर लोकांना समजेल आणि ह्या गोष्टी अजून जर मेल्स जेही पाहत असतील ते कदाचित सिरियसली घेतील ह्या गोष्टीला. आणि महिलांना किती त्रास होतात, किती आजार असतात आणि कशा थ्रू ते जातात, किती पेनफुल पिरियड असतात, हेवी पिरियड्स किती असतात, किती त्रास होत असेल त्यांना इंटरनली, हे कदाचित ते समजून घेतील. आणि मला असं वाटतं ते एज्युकेशन. त्याच्यासोबतच माझा हा पण एक प्रश्न विचारणारच होतो मी की मेनोपॉजसाठीच आता आपण म्हटलं की पुरुषांनी कुठल्या पद्धतीमध्ये हेल्प केली पाहिजे त्यांच्या सो कॉल्ड रिलेशनशिपमध्ये, कोण पुढे आहे त्यांच्या पिरियड्समध्ये, जे की सर्रास दर महिन्याला येत असतात लेडीजला, त्यावेळेस पुरुषांकडनं एक लेडी काय एक्सपेक्ट करते, जर आपण ते विचारलं तर. सो किंवा पुरुषांनी काय केलं पाहिजे टू मेक हर फील इज आणि तिला नॉर्मल करण्यासाठी, कम्फर्टेबल. सो एकतर जर त्या महिलेला खूप पेन होत असेल तर ते पण समजून घेणं की ते पेन किती लेवलपर्यंत असू शकतं. तर पेन होत असेल तर मग आपण जे डिस्कस केलं की पेन रिलीव्ह करण्यासाठी मग ते ऑइलचा मसाज करणं किंवा त्यांना काहीतरी हॉट बेवरेजेस देणं, म्हणजे तेच आल्याचा चहा किंवा असं काही देऊन त्यांना ॲटलिस्ट ते पेन किती कमी करू शकतो ते पाहिलं पाहिजे. कारण एव्हरी मंथ 2-3 दिवस हे बेअर करणं हे डिफिकल्ट आहे. त्यासोबतच तेच की ब्लिडिंगही होत असते, मेंटली आणि फिजिकली दोन्ही ठिकाणी ते पेनफुल असतं, तेवढं बेअर करणं. तर हेच आहे की पिरियडच्या वेळेला हे समजून घेणं फक्त की बाबा एवढं शी इज गोईंग थ्रू सम पेन. आणि जर इरिटॅबिलिटी त्यावेळेत होत असेल तर ते मला असं वाटतं प्रत्येक पुरुषाने ते इग्नोर करायला शिकलं पाहिजे की तेवढं बाबा एवढं सिरियसली जर खूपच बाबा राग त्यांच्याकडनं होत असेल किंवा खूप काही असं बोललं जात असेल, चिडचिड होत असेल, तर ही होते ती फक्त हॉर्मोन्समुळे होते. हॉर्मोन्समध्ये खूप फ्लक्च्युएशन्स होत आहेत त्यामुळे होत असेल. तर हे समजून घेणं, हे जे कोणी समजून घेतात मला असं वाटतं तिथे एवढे प्रॉब्लेम होणार नाहीत. ते जास्त कधी कधी असं असतं की एक अर्ज असते काहीतरी बोलून दाखवायची किंवा काहीतरी, आणि त्याच्यामध्ये चुकून काहीतरी एक भलतं बोललं जातं जे की मनातही नसतं आणि पडून जातं बाहेर. त्याच्यामध्ये अजूनही देखील असं पण म्हणू शकतो की आपण तुम्ही लेडीजला कम्फर्टेबल करण्यासाठी यू कॅन क्रिएट समथिंग ॲट होम, मूवी दाखवा, काही करा. म्हणजे तुम्ही हे असं म्हणताय की मेक हर फील कम्फर्टेबल, मेक हर फील इज. जास्त काम नाही केलं पाहिजे आणि राईट, जास्त काम नाही केलं पाहिजे. म्हणजे जेवढं होईल तेवढं त्यांना आराम दिला तर जास्त बेटर असतं. पण आता ह्यामध्येही असं आहे की म्हणजे थोडंफार मला असं वाटतं काही अशा एक बेसिक एक्सरसाइजेस असतात ज्या म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आहेत. खूप लोकांना वाटतं की मला एवढं पेन होतं आहे तर मी केलं पाहिजे का, पण त्यांना मोटिवेट करणं की थोडं ॲटलिस्ट तुम्ही वॉक करा किंवा स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस तरी करा, त्यांनी पेन थोडं कमी होतं. आणि एक हे आहे की एन्डॉर्फिन्स म्हणजे जे फील गुड हॉर्मोन्स आहेत
तर ते रिलीज झाले तर पेन कमी होतं. ओके. मग तुम्ही फील गुड करण्यासाठी तुम्ही कॉम्प्लिमेंट्स देऊ शकता, तुम्ही त्यांना काही गिफ्ट देऊ शकता, किंवा तेच सोबत TV पाहणं, मूव्हीज पाहणं, म्युझिक ऐकणं, ज्या काही अशा आपल्याला मेंटली ज्या गोष्टी बेटर फील करवतील, अशा काही त्यांना ज्या गोष्टी आवडतात तर तशा तुम्ही गोष्टी देऊ शकता. शुगर देणं अवॉइड करा. ओके. कारण शुगरनी जरी फील गुड झालं तरी इंटरनली त्याचा त्रास होतो. ओके. म्हणजे आपण खूप चॉकलेट्स देतो, पण चॉकलेटमध्ये डार्क चॉकलेट दिलं तर जास्त बेटर आहे, कारण ते त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पण मिळेल आणि बेटर फील होईल त्यांना. तर अशा सगळ्या गोष्टी करणं, पण खूप प्रोसेस फूड ॲक्च्युली अवॉइड करायला पाहिजेत. म्हणजे पिझ्झा खाणं किंवा बाहेरून मागवणं अवॉइड केलं पाहिजे. होईल तेवढं होम कुक फूड असलं पाहिजे. अर्ध्याच्यावर फील गुड तर त्या गोष्टीमुळेच होतं. येस. तुम्ही एखादं काम घरी केलं तर आय थिंक त्याच्यानीच त्या खुश होऊन जातील. येस. हाय, मी साहिल आरेकर. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू द पॉडकास्ट. थँक्यू.